फार मोठं खेदाने एक गोष्ट कबूल करावी लागेल। दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, ते माझे जुने नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे। गेल्याच महिन्यामध्ये ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याकरता गेले होते। मुश्रीफ साहेब, मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो। त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं। सोपल साहेब, तुम्ही पण होतात त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून महोदय। पत्र दिलं। काय पत्र होतं? पत्र हे होतं की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। 8 तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही। मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय, मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून 10 कोटी रुपयाची मदत करा, अशा प्रकारचं पत्र दिलं। खेद वाटला, दुःख वाटलं। त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं। मला वाटतं बाहेर गेले का ते? जेवणाचं निमंत्रण होतं, मी ते मान्य केलं, कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही, राजकारण बघत नाही, तुम्हाला माहिती आहे। माझं पत्र दादांनी घेतलं। दादांना 4-4 वेळा विनंती मी केली, पण दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही, मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत। मंत्री महोदय, मनाला अत्यंत अत्यंत वेदना झाल्या। असंख्य इंगळ्या डसल्या, असंख्य इंगळ्या डसल्या। कोण जेवणार तुमचं जेवण? कोण तुमच्या बरोबर बसणार? शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे, काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल, मी डीपीसी मध्ये हा विषय मांडला, आपण त्याला होकार दिला, जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे, तुम्हाला माहित आहे। तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत, पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही। मी जातीनिशी हजर असतो, कोणी मंत्री असू दे, माझं कर्तव्य आहे। मंत्री कुठला हा मला माहित नाही, त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे। पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं, मनाला असंख्य वेदना झाल्या। पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकाच्या तक्रारी करायला लागले आहात। आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत, शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत। मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे। हा वाईटपणा कोण घेत? अर्थमंत्री कोणाला पैसे देणार नाही, कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? कसे ठरवू शकतात? मग शेवटी हे बजेट कशाला आहे? एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये, फुल फ्लेज बजेट मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे, किती आपल्याला महसूल जमा होणार आहे, किती पैसे खर्च होणार आहेत, याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या विभागाला त्या विभागाचा आउटलेट दिला जातो, त्या विभागाचा आउटलेट दिला जातो। आणि मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे आहेत, त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या योजनांवर खर्च करायचे आहेत। आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे। अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो? असा अर्थसंकल्प असत नाही। आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय, आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय। मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी मांडतोयच, पण माझं राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईस यायला लागलंय। माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे। माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर, पर माणसाच्या डोक्यावर आज 70 हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या 90 गेले। 1000 रुपये कर्ज, ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे। अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे। करून काय करणार आहात तुम्ही? करणार काय आहात? आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही, करतच नाही आहात तुम्ही। एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शका, याची ना परवा ना चिंता। अशा अनेक अडचणी आम्ही सामना करतोय अडचणींचा, त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही। पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात? पण शेवटी तत्वा करता, ध्येय करता
आणि राज्याच्या हिताकरता कुणीतरी हे बोलायला पाहिजे, कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे. कुठली पद्धत आली ही? सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं खातं आहे. कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं ते खातं नाहीये. एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये. आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की 57,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात. आज 57,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्यात. तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही मागितल्यात. आणि म्हणून मूळ अर्थसंकल्प जो आहे तो 7,57,575 कोटीचा. तुम्ही आज हाच अर्थसंकल्प शेवटी 8,15,085 कोटीचा हा तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्प घेऊन गेलात. एका 2-2.5 महिन्यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही या राज्याच्या डोक्यावर कर्ज तुम्ही केलं. आणि अध्यक्ष महोदय, हे कर्ज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं असेल तर भविष्यामध्ये पूर्णपणे येणारा महसूल, आज तुमची चालली मस्ती, आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय. जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय. कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आर्थिक शिस्त राहिली पाहिजे. आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल, वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभागृहानं एकमताने कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली, एखादा अचानकपणे संकट आलं, एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला, शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं, कुठली तरी अचानक कॅलॅमिटी आली, तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे? म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात. आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं. हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे. आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे. आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे. आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे.